नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वस्थ ना? मजेत असलंच पाहिजे, स्वस्थ निरोगी असलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास केलाच पाहिजे. सो वेलकम टू द इंडियाज बिगेस्ट ऑनलाइन ॲज वेल ॲज ऑफलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म दॅट इज फिजिक्स वाला. सो मी आहे तुमचा फिजिक्स टीचर आणि आज आपण पाहणार आहोत समरी लेक्चर ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तो आजच्या लेक्चरचं टार्गेट काय बेटा, तर आज आपण या चॅप्टरची समरी पाहणार आहोत. ओके, ऑलरेडी आपण रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याचे समरी लेक्चर पाहिलेले आहेत. समरी लेक्चरला तुम्ही कन्सिडर करू शकता वन शॉट व्हिडिओ लेक्चर. वन शॉट मध्ये थोडंसं डिटेलिंग जास्त असू शकतं, नो इश्यू, पण इट इज पार्ट ऑफ अ वन शॉट लेक्चर. सो आज आपण या चॅप्टरला समराइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विदिन अ 60 मिनिट आपण काही न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत, काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत, काही फंडामेंटल फॉर्म्युलाज आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो द सेशन इज गोइंग टू बी व्हेरी गुड फॉर यू. सो वी विल स्टार्ट विथ द सेशन बेटा. तर आजच्या या लेक्चरचं टार्गेट काय असेल, तर अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत समरी. आणि समरी कुठल्या चॅप्टरची असेल, तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरची, या युनिटची आपण समरी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो द फर्स्ट पार्ट इज द इक्वेशन ऑफ स्टेट. हे काय असेल बेटा, तर हे असेल माझं इक्वेशन ऑफ स्टेट. दॅट इज, दिस इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन. याला काय बोललं जातं, हा असेल माझा आयडियल गॅस इक्वेशन. देयर इज अ डिफरन्स बिटवीन द आयडियल गॅस अँड रिअल गॅस. ओके, काय डिफरन्स आहे आयडियल गॅस आणि रिअल गॅस मध्ये, तर आयडियल गॅस मध्ये जर आपण विचार केला तर इंटर मॉलिक्युलर इंटरॅक्शन अब्सेंट असतं, पण जेव्हा आपण रिअल गॅस किंवा प्रॅक्टिकल गॅस बद्दल चर्चा करते तेव्हा ते इंटरॅक्शन प्रेझेंट असतं. ओके, समजतंय? सो दिस इज द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस, अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ आयडियल गॅस इक्वेशन. आता हे इक्वेशन कुठून आलं, तर आपल्याकडे 3 लॉज आहेत बेटा. तर एक आहे माझा बॉइल्स लॉ. ठीक आहे, फर्स्ट लॉ असेल माझा बॉइल्स लॉ. सो व्हॉल्यूम आणि इथं टेम्परेचर. ओके, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशरचं रिलेशन आहे इथं कशा पद्धतीने असेल पहा. सो व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. जेव्हा मी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतोय बेटा, तेव्हा मला एक इक्वेशन भेटतं. दॅट इक्वेशन इज नथिंग बट द बॉइल्स लॉ. दॅट इज व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. त्यानंतर आहे माझ्याकडे चार्ल्स लॉ. तर या केसमध्ये काय करतोय बेटा, तर मी आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करतोय. ही प्रेशर कॉन्स्टंट असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्यानंतर आहे आपल्याकडे गे-लुसॅक्स लॉ, अँड दॅट लॉ इज नथिंग बट द प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो pressure is directly proportional to temperature at constant volume. जर आपण या तिघांना एकत्र केलं तर मला अशा पद्धतीने काहीतरी दिसेल बेटा. PV is directly proportional to T for 1 mole gas. जर माझ्याकडे n नंबर ऑफ मोल्स असतील तर त्या केसमध्ये बनेल बेटा PV is equal to nRT. R is nothing but the universal gas constant, ज्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 8.3 असते, joules per mole per Kelvin या पद्धतीने असेल. सो दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ आयडियल गॅस इक्वेशन. हे इक्वेशन कधी भेटतं, जेव्हा बेटा मी 3 लॉज एकत्र करतोय तेव्हा हे इक्वेशन भेटेल, आणि त्याला बोललं जातं आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट. नाउ आय कॅन रिप्लेस दिस R. या R ला मी रिप्लेस करू शकतो विथ NA इंटू KB. NA इज नथिंग बट द ॲव्होगॅड्रोज नंबर, हा नंबर आहे बेटा, आणि KB इज नथिंग बट द बोल्ट्झमन कॉन्स्टंट, हा एक कॉन्स्टंट आहे. सो बाय युटिलाइजिंग द इक्वेशन नंबर ऑफ मोल्स कॅन बी रिटन ॲज, R कॅन बी रिटन ॲज PV इज इक्वल टू N इंटू NA KB इंटू T. आता या मी n ला रिप्लेस करू शकतो. दिस n कॅन बी रिटन ॲज n डिवायडेड बाय NA.
ओके, तर या पद्धतीने एन काय तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 मोल या पद्धतीने असेल number of moles calculate करताना. So this equation will become as Na into Kb into T. So Na will get cancel. I will get Pv is equal to N Kb into T. Pv is equal to N Kb into T. So here is the second equation. Here you can see the value of Boltzmann constant, which is equal to 1.38 into 10 to the power minus 23 joules per Kelvin. ओके, तर आता यावरती काय क्वेश्चन असू शकतात. सो जस्ट यू नीड टू रिमेंबर द युनिट्स. आता तुम्हाला याचे युनिट्स माहित असणं गरजेचं आहे. सिमिलरली आर ची व्हॅल्यू असते बेटा 8.3 घ्या किंवा 8.4 घ्या, जूल्स पर मोल पर केल्विन. जूल्स पर मोल पर केल्विन या पद्धतीने ती व्हॅल्यू असेल. दिस इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हा काय असतो माझा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, नाउ the next part, the mean free path. What is mean free path? Mean free path काय असतो? So this is the average distance traversed by a molecule between the two successive collision. Okay, जेव्हा गॅस मॉलिक्यूल एखाद्या कंटेनर मध्ये आपण ठेवतोय तेव्हा ते काय करतात बेटा, त्यांचं डायरेक्शन रॅन्डम असतं. ते एकमेकांसोबत कोलाइड करण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच कोल्युजन मधला जो काही डिस्टन्स आहे, distance traversed by a molecule between the two successive collision is called as a mean free path. यालाच काय बोललं जातं बेटा, तर यालाच बोललं जातं mean free path. नाउ लॅम्बडा म्हणजेच mean free path असेल. दिस लॅम्बडा here you can see which is equal to 1 divided by root 2 pi d square n by v. आता याच्यामध्ये d is nothing but the diameter of the molecule. d काय असतो माझा, तर हा असेल माझा डायमीटर. ओके, एन बाय व्ही काय असेल, तर याला बोललं जातं नंबर डेन्सिटी. याला काय बोललं जातं बेटा, नंबर डेन्सिटी. बऱ्याच क्वेश्चन मध्ये मला नंबर डेन्सिटी दिली जाते, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मीटर क्यूब असं वर्डिंग यूज केलं जातं. सो दिस कॅन बी रिटन ॲज स्मॉल एन. याला पण आपण स्मॉल एन नेच लिहू शकतो. बऱ्याच टेक्स्टबुक मध्ये जर पाहिलं तर या पद्धतीने यूज केलेलं आहे. सो एन बाय व्ही इज नथिंग बट द नंबर डेन्सिटी. फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट आय कॅन कन्क्लूड, so this mean free path is inversely proportional to diameter square, or this mean free path is inversely proportional to the number density. Is inversely proportional to the number density. आता याच इक्वेशनचा यूज करून आपण या पद्धतीने काहीतरी लिहू शकतो. लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू d2 बाय d1 होल स्क्वेअर. d2 बाय d1 होल स्क्वेअर. ओके, फ्रॉम दिस इक्वेशन, या इक्वेशन वर मी काय लिहू शकतो, लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू n बाय v ऑफ 2 डिवायडेड बाय n बाय v ऑफ 1. ठीक, सो दिस इज द वे टू रिप्रेझेंट द प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनॅलिटीला आपण या पद्धतीने करू शकतो. ऑन द सेम बेसिस इथं पण पाहिलं तुम्ही तर इथं पण आपण त्याच पद्धतीने करू शकतो. दिस कॅन बी रिटन ॲज, दिस पर्टिक्युलर इक्वेशन कॅन बी रिटन ॲज P1 V1 by T1 must be equal to P2 V2 by T2. ओके, हे इक्वेशन मी या पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकतो. हेर यू कॅन सी. त्यानंतर हे जे काही इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन पण मी असंच लिहू शकतो. V1 by V2 कॅन बी रिटन ॲज P2 by P1. त्यानंतर V1 by V2 कॅन बी रिटन ॲज T1 by T2 and P1 by P2 can be written as T1 by T2. So this is the way to write the proportionality. Proportionality चे जे काही इक्वेशन्स आहेत बेटा आपण या पद्धतीने लिहू शकतो. ठीक, so this is my mean free path. Now the next part is the kinetic energy. Okay, kinetic energy of the molecule. आता मला इथं काय करायचंय तर kinetic energy बद्दल चर्चा करायची आहे. Just hold on. Yes. Now the kinetic energy. What is kinetic energy? पण आता kinetic energy साठी बेटा मला प्रेशरचे इक्वेशन लागेल. So sequence, I need to reverse this sequence. So just I will shift this slide here. Okay. Now here you can see the pressure.
प्रेशर ऑफ अँड गॅस. मला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. प्रेशरचा फॉर्म्युला काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. फोर्स बाय एरिया. ओके, फोर्स कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण? फोर्स कॅन बी रिटन ॲज डेल्टा पी बाय डेल्टा टी. फोर्स कॅन बी रिटन ॲज डेल्टा पी बाय डेल्टा टी. ओके, सो दिस इज द ॲव्हरेज फोर्स. हा काय असेल? माझा ॲव्हरेज फोर्स असेल. डेल्टा पी म्हणजेच काय बेटा? तर डेल्टा पी असेल माझा चेंज इन मोमेंटम. तर मी इथे लिहू शकतो एम व्ही फायनल मायनस एम व्ही इनिशियल डिवायडेड बाय चेंज असेल माझा टाइम चेंज असेल डेल्टा टी फॉर अ स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी. तर मला प्रेशर फाइंड आउट करायचंय. प्रेशर जर फाइंड आउट करायचं असेल तर बेटा मला चेंज इन मोमेंटम फाइंड आउट करावं लागेल. सो गॅस काय करेल? या कंटेनरमध्ये आपण या कंटेनरमध्ये सपोज करा गॅस ठेवलेला आहे. इनिशियली आपण त्याची वेलोसिटी एक्स डायरेक्शन मध्येच कन्सिडर करतोय. सो दिस इज द वेलोसिटी इन एक्स डायरेक्शन. गॅस मॉलिक्यूल इथून निघेल, इथं धडकेल, धडकल्यानंतर तो इथं येईल. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द व्ही इनिशियल, दिस इज गोइंग टू बी द व्ही फायनल. ठीक, द मोमेंटम. आणि हा गॅस मॉलिक्यूल, हा जो काही मॉलिक्यूल ए आहे तो मॉलिक्यूल या वॉल वरती धडकणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी द एरिया ऑफ दिस क्यूब और द साइड ऑफ द क्यूब. हा काय असेल? एरिया ऑफ द साइड ऑफ द क्यूब. सो आय कॅन गेट द एरिया डायरेक्टली. जर मला याची लेंथ माहिती असेल तर आय विल गेट द एरिया. एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर. ठीक, आता मला मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो चेंज इन मोमेंटम बाय द गॅस मॉलिक्यूल और चेंज इन मोमेंटम फॉर द गॅस मॉलिक्यूल कसं असेल बेटा? फायनल वेलोसिटी पा लेफ्ट डायरेक्शनला जात आहे. दिस इज अवर कोऑर्डिनेट सिस्टम. या पद्धतीने आपण कोऑर्डिनेट सिस्टम घेतलेली असेल. Okay, so it is going in the negative direction, so final velocity is negative. Final velocity is negative minus initial velocity, so this is going to be the change or change in momentum. Change in momentum मला अशा पद्धतीने भेटेल. पण v initial आणि v final कसं असेल? जर आपण इथे इलास्टिक कोल्युजन कन्सिडर केलं, ओके, तर इथं कोल्युजन मला कन्सिडर करायचं इलास्टिक कोल्युजन. सो v final and v initial is going to be same. So that will be equal to minus Vx minus Vx. आता मी टेक्स्ट बुक वाले सिंबल यूज करतोय. सो that will be equal to minus 2 mvx. So this is the change in momentum for the gas molecule. गॅस मॉलिक्यूलचं मोमेंटम या पद्धतीने चेंज होतंय. पण बेटा हा गॅस मॉलिक्यूल त्या वॉल वरती किती मोमेंटम इम्पार्ट करतोय? सो मोमेंटम इम्पार्टेड ऑन द वॉल. मोमेंटम इम्पार्टेड ऑन द वॉल. वॉल वरती किती मोमेंटम येईल? सो दॅट विल बी इक्वल टू प्लस 2 mvx. दॅट विल बी इक्वल टू प्लस 2 mvx. या पद्धतीने मोमेंटम येईल. ठीक, और मोमेंटम ट्रांसफर्ड टू द वॉल तर ते प्लस 2 mvx येईल. नाउ I have obtained the value of delta p, then I will obtain the value of delta t. delta t म्हणजेच काय बेटा? तर माझ्याकडे वेलोसिटी आहे. वेलोसिटीचा जर विचार केला, वेलोसिटी म्हणजे काय असतं? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. तर डिस्टन्स किती आहे? सक्सेसिव्ह कोल्युजन मध्ये डिस्टन्स किती आहे बेटा? तर हे डिस्टन्स एल आहे. जाण्यासाठी एल, येण्यासाठी एल. सो डिस्टन्स कवर्ड विल बी इक्वल टू 2l. डिस्टन्स कवर्ड विल बी इक्वल टू 2l. याच्यासाठी लागणारा टाइम किती आहे? डेल्टा टी. आणि याची वेलोसिटी किती आहे बेटा? vx. सो आय कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी फ्रॉम हियर विच इज इक्वल टू 2l डिवायडेड बाय vx. 2l divided by vx. Once I know the delta t, I can put the values in the above equation. या इक्वेशन मध्ये मी व्हॅल्यूज ठेवू शकतो. सो average force or force of a molecule exerted on the wall, तर त्या तो कसा भेटेल आपल्याला? So that will be equal to 2m vx divided by 2l divided by vx. vx वरती जाईल, 2l माझा कॅन्सल आउट होईल, मला भेटेल m into vx square. m into vx square. Anything is pending, so here l is pending. Okay, 2 cancel, vx square बनेल. क्लियर? तर या पद्धतीने मला ॲव्हरेज फोर्स भेटेल बेटा. वन्स आय नो द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज फोर्स फॉर अ सिंगल मॉलिक्यूल, देन आय कॅन कन्वर्ट धिस फॉर द n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. तर आपण त्यानंतर ॲव्हरेज वेलोसिटी काढतोय n नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची. ॲव्हरेज वेलोसिटी काढल्यानंतर मला एक्सप्रेशन भेटेल. द expression for the pressure is nothing but the average force divided by average area, and that is nothing but the 1 by 3 m n by v into mv square. याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. 1 by 3 n by v
इंटू एम व्ही स्क्वेअर, हे कॅपिटल एम झालंय. सो दिस हॅज टू बी स्मॉल एम. So that will be equal to 1/3 n by v m v bar square. So this is nothing but the average square velocity. हे काय आहे बेटा, तर माझं average square velocity. So this is the pressure exerted by the ideal gas. Okay, so this is a simple derivation. Now the next part, has to be the root mean square velocity. So root mean square velocity, हे पहा RMS, root mean square velocity, root mean square, याला आपण कसं लक्षात ठेवणार आहोत, तर सपोज करा याला आपण या डायरेक्शन मध्ये पहिल्यांदा स्क्वेअर करायचं, त्यानंतर त्याचं मीन म्हणजेच ऍव्हरेज घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. पुन्हा एकदा पहा, पहिल्यांदा स्क्वेअर करायचं, त्यानंतर त्याचं ऍव्हरेज घ्यायचं, त्यानंतर बेटा त्याचा रूट घ्यायचा. कशा पद्धतीने पहा, सपोज करा माझ्याकडे वेगवेगळ्या वेलोसिटीज आहेत. 2 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड. ओके, मी क्वेश्चन विचारला आहे की गॅस मॉलिक्यूलच्या वेगवेगळ्या वेलोसिटीज आहेत, फाइंड द रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. सो फर्स्ट पार्ट इज यू नीड टू स्क्वेअर द वेलोसिटी. सो दॅट विल बी इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. ओके, स्क्वेअर करायचं आहे, स्क्वेअर करून ऍड करायचं आहे. ऍड का करायचं, तर मला मीन घ्यायचं बेटा. सो मी याला डिवाइड करेन कितीने, माझ्याकडे किती टर्म्स आहेत, 4 टर्म्स. सो आय विल डिवाइड इट बाय 4. त्यानंतर काय करायचं बेटा, तर या पूर्ण टर्मचा काय करायचं, मला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो द आन्सर विल बी लाईक 4 + 9 + 16 + 25 divided by 4. So this will become as 25 + 25, 50, 50 + 4, 54/4, 55/4, 54/4. Okay, so this way we can get the RMS value. तर RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा, सगळ्यात अगोदर स्क्वेअर करायचं, त्यानंतर मीन करायचे, त्यानंतर रूट घ्यायचं आहे. ओके, सो द VRMS is equal to √of 3RT divided by m naught. So this is the expression √of 3RT divided by m naught. आता हे एक्सप्रेशन आपण कुठून ऑब्टेन केलं, तर बेटा हे एक्सप्रेशन आपण प्रेशरच्या इक्वेशन वरनच ऑब्टेन केलेलं आहे. प्रेशर P is equal to 1/3 n by v, हा v माझा व्हॉल्यूम असेल बेटा, m v बार स्क्वेअर, m v बार स्क्वेअर. याच्यावरच हे एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो v बार स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं. सो दिस इज नथिंग बट द ऍव्हरेज स्क्वेअर वेलोसिटी. हे काय, माझी ऍव्हरेज स्क्वेअर वेलोसिटी मला इथून भेटेल v स्क्वेअर इज इक्वल टू 3pv डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू m. सो दिस पर्टिक्युलर v इज नथिंग बट द व्हॉल्यूम. तर या पीव्हीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, या पीव्हीच्या ठिकाणी लिहू शकतो बेटा nRT. या पीव्हीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, nRT. ओके, समजतंय हे. Now what is n? n काय, small n. So this small n is nothing but 3 into capital N divided by NA into R into T divided by N into M. So here you can see n will get cancel out. ते cancel out होतील, मला भेटेल 3RT divided by NA into M. NA into M. या पद्धतीने भेटेल. Now I can replace this NA into m is nothing but the molar mass. हा काय असतो माझा टर्म, मोलार मास, विच इज इक्वल टू 3RT divided by m naught. 3RT divided by m naught. सो दिस इज द ऍव्हरेज. आता मी याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर मला VRMS भेटेल, अँड दॅट VRMS इज इक्वल टू √of 3RT divided by m naught. म्हणजेच RMS स्पीड कशावरती डिपेंड करते, तर RMS स्पीड माझी डिपेंड करते टेम्परेचर वरती. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ टेम्परेचर. RMS speed is directly proportional to root of temperature. So याच्यावरून आपण लिहू शकतो VRMS1 divided by VRMS2 which is equal to √of T1/T2 and it is inversely proportional. जर मला दोन वेगवेगळे गॅस दिले असतील तर मोलार मास त्याचं वेगळं असेल, त्या केसमध्ये आपण लिहू शकतो VRMS1 divided by VRMS2 is equal to T1/T2 आणि यालाच आपण लिहू शकतो m02 divided by m01. m02 divided by m01. Again,
This particular expression can be written as under root of 3/2 kb into t. सो VRMS चे आपल्याकडे दोन फॉर्म्युलेज आहेत. एक असेल अंडर रूट ऑफ 3RT बाय एम नॉट आणि दुसरा असेल बेटा 3/2 kb into t. 3/2 kb into t. So this is the expression for the RMS speed. Now we'll go towards the kinetic energy. Kinetic energy चा एक्सप्रेशन काय असते बेटा, तर हाफ mv स्क्वेअर. ऑलरेडी वी आर हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे, व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे तर 3RT बाय एम नॉट. व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे 3RT बाय एम नॉट. तर आता कायनेटिक प्रेशरचं एक्सप्रेशन यूज करूयात. प्रेशर P इज इक्वल टू 1/3 n डिवायडेड बाय V इंटू mv बार स्क्वेअर. आता या पर्टिक्युलर एक्सप्रेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि 2 ने डिवाइड पण करतोय. 2 ने मल्टिप्लाय करतोय, 2 ने डिवाइड पण करतोय. सो दिस विल बिकम ॲज हाफ mv बार स्क्वेअर. हाफ mv bar square. So this particular expression is nothing but the expression for kinetic energy, which is equal to 3/2 PV divided by N. 3/2 PV divided by 1. Okay. So this is my kinetic energy. This is my kinetic energy. आता average kinetic energy आहे. average kinetic energy आहे बेटा. average kinetic energy जर असेल तर या केसमध्ये आपण काय करतोय, तर या केसमध्ये N जो काही आहे माझा, ओके. सो दिस इज नथिंग बट द टोटल. जर मी याला एन ने मल्टिप्लाय वगैरे केले तर टोटल भेटेल. हियर यू कॅन सी द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV. 3/2 PV. ओके, क्लिअर, समजते हे. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, तर मी जर त्याला एन ने मल्टिप्लाय केले सो दॅट पार्ट विल बिकम ॲज अ टोटल कायनेटिक एनर्जी. Here you can see the kinetic energy per molecule will be equal to 3/2 kV into T, or kinetic energy per molecule will be equal to 3/2 RT. So माझ्याकडे असे 2-3 एक्सप्रेशन आहेत. So this K is nothing but the total kinetic energy. Total. This K is nothing but the total kinetic energy. Here you can see 3/2 PV. आपल्याकडे एका मॉलिक्यूलची भेटत आहे. जर मी एका मॉलिक्यूलला n नंबर ऑफ मॉलिक्यूलने मल्टिप्लाय केलं तर मला भेटेल 3/2 PV n into Ke. So this particular part is nothing but the total kinetic energy. ही काय असेल माझी टोटल कायनेटिक एनर्जी. दॅट विल बी इक्वल टू 3/2 PV. दॅट विल बी इक्वल टू 3/2 PV. आता जर मी इथं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर मला आन्सर भेटेल 3/2 kb into t. दॅट एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज 3/2 r into t. 3/2 r into t. Next. Now the next पार्ट इज द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. सिंपल टर्म्स मध्ये सांगायचं जर ठरवलं तर प्रत्येक डायरेक्शन मध्ये, एक्स डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये आणि झेड डायरेक्शन मध्ये प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी सेम असते. प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी सेम असते आणि ती किती असते बेटा, तर ती असते हाफ kb into t. हाफ kb into t. ओके. इन सिंपल वर्ड मध्ये मी काय सांगतोय, इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हा काय सांगतोय, तर प्रत्येक डायरेक्शन मध्ये गॅस मॉलिक्यूलकडे सेमच एनर्जी असली पाहिजे. टोटल एनर्जी किती आपल्याकडे 3/2. टोटल एनर्जी किती आपल्याकडे 3/2 या पद्धतीने आहे, बरोबर ना. 3 डायरेक्शन आहे. 3/2 मला कसं भेटेल, तर सो दॅट कॅन बी ऑब्टेन ॲज हाफ kb into t, हाफ kb into t, हाफ kb into t. ओके. तर याचाच अर्थ काय बेटा, प्रत्येक डायरेक्शन मध्ये माझी एनर्जी काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ती किती असली पाहिजे, हाफ kb into t. सो दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ इक्विपार्टिशन अँड दिस लॉ इज असोसिएटेड विथ द थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय होतं, द ॲव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्यूल असोसिएटेड विथ द इच क्वाड्रॅटिक टर्म इज नथिंग बट द हाफ kb into t. नाउ या गोष्टी झाल्या. आता along with the kinetic energy, that is translational kinetic energy. गॅस मॉलिक्यूल कडे काय काय असू शकतं बेटा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके. I is nothing but the moment of inertia, omega is nothing but the angular velocity. आणि माझ्याकडे असू शकते व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ गॅस. मोनोॲटॉमिक आहे, डायॲटॉमिक, रिजिड आहे, नॉन रिजिड आहे आणि त्यानंतर पॉलिॲटॉमिक. या पद्धतीने जेव्हा आपण फक्त मोनोॲटॉमिक गॅस घेतोय बेटा, तेव्हा माझ्याकडे एकच एनर्जी असते. दॅट एनर्जी इज द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी.
But when we are talking about diatomic or polyatomic gas, then in that case माझ्याकडे रोटेशनल कायनेटिक एनर्जी पण येऊ शकते, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी पण येऊ शकते. हियर यू कॅन सी U is nothing but the velocity of vibration. U is nothing but the velocity of vibration. R is nothing but the separation between the two atoms which are vibrating. And K is nothing but the force constant. या केस मध्ये K काय असतो माझा force constant असेल. So this is law of equipartition of energy. Now the next part, degrees of freedom. Degrees of freedom. Okay, थोडक्यात काय तुमच्या भाषेमध्ये सांगायचं जर ठरवलं तर गॅस मॉलिक्यूल बोंबलत कुठल्या कुठल्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. घरचे बोलतात ना आपल्याला कुठं बोंबलत फिरत आहेस रे, तर त्याच पद्धतीने आहे हे गॅस मॉलिक्यूल माझे कुठल्या कुठल्या डायरेक्शन मध्ये आणि कशा पद्धतीने जाताना सरळ जात आहेत, जाताना डिस्को करत आहेत, जाताना गोल गोल फिरत आहेत, या गोष्टीचा पण मला इथे विचार करणं गरजेचं आहे. समजतंय? सो व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम? This is nothing but the total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. So technical definition काय असेल याची? The total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. So this is called as a degrees of freedom. In short काय तर गॅस मॉलिक्यूल कुठल्या कुठल्या डायरेक्शन मध्ये फिरू शकतो, तो फिरताना कसा फिरतोय, स्ट्रेट फिरतोय, तो डिस्को करतोय, तो गोल फिरतोय, तर याच्याबद्दल जे काही माहिती देते त्याला बोललं जातं डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो वी आर हॅव्हिंग द डिग्रीज ऑफ फ्रीडम. याला असं DOF पण बोललं जातं, शॉर्ट फॉर्म असेल त्याचा DOF, डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो ट्रान्सलेशनल degrees of freedom are 3 in case of monoatomic gas. In diatomic gas चा जर आपण विचार केला, रिजिड अँड नॉन रिजिड, रिजिड नॉन रिजिड, तर याच्यावरती या व्हॅल्यूज माझ्या बेस्ड असतात. ओके, समजतंय हे? सो डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर डायटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस कडे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेतच. अलॉंग विथ द ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, डायटॉमिक गॅस इज हॅव्हिंग रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग त्यामध्ये 2 असतील किंवा 3 असतील. जर माझा रिजिड असेल तर त्याकडे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, आणि नॉन रिजिड असेल तर बेटा त्याकडे 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, अँड इन केस ऑफ अ पॉलीएटॉमिक गॅस कडे along with the rotational degrees of freedom, vibrational degrees of freedom पण असतात. त्या 0 किंवा 2 असू शकतात. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द डिग्रीज ऑफ फ्रीडम व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द मोनोएटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस. ओके, ठीक. नाउ द नेक्स्ट पार्ट, द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याचे 2 प्रकार आहेत, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर हे कुठून ऑब्टेन करतो, तर आपण 11th मध्ये हे एक्सप्रेशन शिकलोय पहा, MC डेल्टा T, और दिस कॅन बी रिटन ॲज Q इज इक्वल टू MS डेल्टा T. S इज नथिंग बट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड C इज नथिंग बट द मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तर कसं डिफाइन करतो, Q डिवायडेड बाय M इंटू डेल्टा T. ओके, जर माझा टेम्परेचर डिफरन्स 1 डिग्री किंवा 1 केल्विन असेल आणि मास माझं 1 kg असेल किंवा 1 मोल जर मी गॅस घेतला असेल, तेव्हा जे काही हीट असते ना त्या हीटला बोललं जातं बेटा स्पेसिफिक हीट. क्लियर? सो वी आर हॅव्हिंग द स्पेसिफिक हीट्स at constant pressure and constant volume. Specific heat at constant pressure and constant volume. So always remember one thing when I'm talking about at constant volume. At constant volume. Constant volume ला काय होतं बेटा, मी जेवढी काही हीट देतो ना कुठल्याही ऑब्जेक्टला at constant volume, तर ती हीट कम्प्लिटली इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर यासाठी आपल्याला इथे लागेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स विच सेज दॅट Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. ओके, तर जेव्हा मी कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा विचार करतोय, सर वर्क डन माझा असतो P डेल्टा V.
P delta V at constant volume, this delta V is going to be 0. At constant volume, delta V म्हणजे काय बेटा, चेंज, फायनल मायनस इनिशियल. फायनली पण माझं व्हॉल्यूम तेच असणार आहे आणि इनिशियली पण माझं व्हॉल्यूम तेच असणार आहे. सो द वर्क डन विल बी 0 इन केस ऑफ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जर मी एखाद्या गॅसला हीट करण्याचा प्रयत्न करत आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मग त्या हीटचा वापर कशासाठी केला जातो, तर त्या हीटचा वापर त्याची इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, तर त्याचं टेम्परेचर चेंज होतं. म्हणजेच काय, त्याचं टेम्परेचर चेंज होतं. सो इक्वेशन विल बिकम ॲज Q इज इक्वल टू डेल्टा ई. इंटरनल एनर्जी आपल्याला असं डेल्टा ई हा सिम्बॉल यूज केलेला आहे. अँड दिस कॅन बी रिटन ॲज NCV डेल्टा टी. NCV डेल्टा टी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. नाव ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर वरती काय होईल बेटा, तर कॉन्स्टंट प्रेशर वरती ही जी काही दिलेली हीट आहे ती हीट दोन गोष्टींसाठी यूज केली जाते. कुठल्या गोष्टींसाठी दिलेली हीट यूज केली जाते, टू चेंज द इंटरनल एनर्जी अँड टू डू द वर्क. वर्क करण्यासाठी आणि इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी ती यूज केली जाते. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर ही हीट देण्याचा प्रयत्न करतो, म्हणून इथे LHS मध्ये बनेल NCP डेल्टा टी. पण आपल्याकडे डी ची व्हॅल्यू ऑब्टेन केलेली आहे. पहा इथं पण जर तुम्ही पाहिलं तर ऍक्च्युअली क्यू ची व्हॅल्यू असेल NCV डेल्टा टी विच इज इक्वल टू डी, विच इज इक्वल टू डी. कन्फ्यूज नका होऊ, कारण आपण हीट देतोय कुठं, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. सो हीट जर दिली तर मला भेटेल NCV डेल्टा टी. या डी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे NCP डेल्टा टी, नॉट CP, CV. NCV डेल्टा टी प्लस P डेल्टा V प्लस P डेल्टा V. तर बेटा आपण P डेल्टा V ला चेंज करू शकतो, सिन्स PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. जर मी याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू T, सो दॅट विल बिकम ॲज NR इंटू 1. NR इंटू 1. सो डेल्टा टी पुढे जाईल, P डेल्टा V भेटेल मला विच इज इक्वल टू NR इंटू डेल्टा टी. जो जस्ट आय विल पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन. मला भेटेल NCP डेल्टा टी विच इज इक्वल टू NCV डेल्टा टी प्लस NR डेल्टा टी. कॉमन टर्म्स पाहूयात आपण. इथं टर्म्स माझ्या काही कॉमन दिसत आहेत. कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत बेटा, तर N T डेल्टा टी, सॉरी नॉट T, डेल्टा टी and delta t. So I will get Cp is equal to Cv plus R, and this is nothing but Cp minus Cv is equal to R. Cp minus Cv is equal to R, आणि याच एक्सप्रेशनला बोललं जातं मेयर्स रिलेशन. दिस इज कॉल्ड एज अ मेयर्स रिलेशन. नाउ गोइंग टुवर्ड्स द टेबल. आपण आता टेबलकडे येऊयात. सो मेयर्स रिलेशन, मेयर्स रिलेशन काय सांगतं, Cp मायनस Cv इज इक्वल टू आर, किंवा आपण त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या टर्म मध्ये पण लिहू शकतो. SP मायनस SV इज इक्वल टू R डिवायडेड बाय M नॉट J. सो व्हॉट इज J? J इज नथिंग बट द इक्वेलंट ऑफ वर्क. ओके, इक्वेलंट ऑफ हीट. Q आणि W चा तो रेशो असेल जो की कॉन्स्टंट असतो. सो वी कॅन टेक द J. M नॉट इज द मास, मोलार मास, ऑलरेडी आपण पाहिलंय. आणि त्यानंतर जर मी Cp आणि Cv चा रेशो घेतला बेटा तर त्याला बोललं जातं ॲडियाबॅटिक रेशो. गॅमा इज नथिंग बट ॲडियाबॅटिक रेशो. ओके, ठीक आहे. गॅमा इज नथिंग बट द ॲडियाबॅटिक रेशो. हा काय असेल, माझा ॲडियाबॅटिक रेशो असेल. ॲडियाबॅटिक रेशो. तर आता मोनो ॲटॉमिक गॅस साठी Cp असेल 5/2R. ठीक. वेन वी आर टॉकिंग अबाउट द मोनो ॲटॉमिक गॅस मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, Cp Cv कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर सिंपल आपण एक कॅल्क्युलेशन, एक सॅम्पल कॅल्क्युलेशन करूयात. सो तुम्हाला ते समजेल. मोनो ॲटॉमिक गॅस, नाउ इन केस ऑफ मोनो ॲटॉमिक गॅस वी आर हॅव्हिंग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. माझ्याकडे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. किती आहेत, ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, अँड दॅट विल बी इक्वल टू 3. आता मला याच गोष्टीचा यूज करायचा, म्हणजे टोटल एनर्जी काय असेल आपली बेटा, एनर्जीचा जर विचार केला सो दॅट विल बी इक्वल टू 3/2 kb इंटू टी. एनर्जी इज इक्वल टू 3/2 kb इंटू टी. ओके, आय कॅन रिप्लेस दिस kb. आता तर मी इथं यालाच या पद्धतीने पण लिहू शकतो.
3/2 Na into Kb into T. 3/2 Na into Kb into T. Now Na into Kb, Na into Kb ला आपण R लिहू शकतो. Na into Kb ला आपण काय लिहू शकतो बेटा? 3/2 R into T. So मी याला डिफरन्शिएट करेन विथ रिस्पेक्ट टू T. So this will become as d by dt is equal to 3/2 into R. dt चं डिफरन्शिएशन असेल 1. So dE will be equal to 3/2 R into dt. 3/2 R into dt. या पद्धतीने भेटेल. नाउ व्हॉट इज डी बाय dt? डी बाय dt चा जर विचार केला तर आपल्याकडे आहे पहा, ही जी काही इंटरनल एनर्जी आहे दॅट इज इक्वल टू NCV डेल्टा टी. NCV डेल्टा टी. सो आई विल गेट dV बाय dt इज इक्वल टू n इंटू CV. dV बाय dt इज इक्वल टू n इंटू CV. सो d बाय dt ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली इथे सबस्टिट्यूट करू शकतो, विच इज इक्वल टू n इंटू CV 3/2 R. n इंटू CV 3/2 R. आता मी इथं कन्सिडर करतोय 1 मोल ऑफ गॅस. मी काय कन्सिडर करतोय इथं? 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर करतोय. तर मला इथं CV भेटेल बेटा फॉर 1 मोल. इफ n इज इक्वल टू 1, CV इज इक्वल टू 3/2 R. CV इज इक्वल टू 3/2 R. वन्स आई नो द व्हॅल्यू ऑफ CV, आय कॅन युटिलाइज द मेयर्स रिलेशन. मी मेयर्स रिलेशन ऑब्टेन करू शकतो आणि इथून मी CP कॅल्क्युलेट करू शकतो. CP इज इक्वल टू 5/2 R. CP इज इक्वल टू 5/2 R. तो कॅल्क्युलेशन माझं बेस्ड आहे बेटा डिग्रीज ऑफ फ्रीडम वर. कॅल्क्युलेशन कशावरती बेस्ड आहे? डिग्रीज ऑफ फ्रीडम वरती माझं बेस्ड आहे कॅल्क्युलेशन. तर या पद्धतीने आपण करू शकतो. नाउ फॉर द डायटॉमिक गॅसेस. डायटॉमिक गॅसेस मध्ये काय, तर माझ्याकडे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेतच, अलॉंग विथ द ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पण आहेत, त्याचा पण यूज करावा लागेल. ओके, सो वी विल ट्राय टू ऑब्झर्व द चेंजेस इन CP अँड CV. समजतं काय? CP आणि CV मधले आपण चेंजेस फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. कशा पद्धतीने आहे पहा. फॉर द मोनोएटॉमिक गॅस CP इज इक्वल टू 5/2. फॉर डायटॉमिक रिजिड साठी 7/2 असेल, नॉन रिजिड साठी 9/2 असेल. थोडक्यात काय, तर याच्यामध्ये जर मी +1 ऍड करत गेलो तर मला आन्सर भेटतं पहा. 5/2 + 1 विल बी इक्वल टू 7/2 R. याच्यामध्ये 1 ऍड केले तर मला भेटेल 9/2 R. अँड इन केस ऑफ पॉलिएटॉमिक गॅस इट विल बी इक्वल टू 4 + F इंटू R. 4 + F इंटू R. ओके, ठीक. पॅटर्न चेक करा. पॅटर्न काय सांगतोय? सिमिलरली हाच पॅटर्न मी इथं पण फॉलो करू शकतो. CV ला जर मी +1 ऍड केलं तर मला काय भेटेल? तर डायटॉमिकचा CV भेटेल. रिजिडच्या केसमध्ये भेटेल 5/2 R. नॉन रिजिडच्या केसमध्ये भेटेल 7/2 R. ओके, देन इफ यू टेक द रेशो ऑफ गॅमा, हे पहा गॅमाचा रेशो रट्टा मारण्याची गरज नाहीये. जर मला CP मोनोएटॉमिकचा आणि CV डायटॉमिकचा माहित असेल तर मला बाकीच्या गोष्टी डिराईव्ह करता येतात. कारण मला काय करायचं? फक्त +1 त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, मी +1 ऍड केले की मला भेटतं पहा CP. याच्यामध्ये +1 ऍड केले की हे भेटतं, याच्यामध्ये +1 ऍड केले की हे भेटेल. सिमिलरली याच्यामध्ये +1 ऍड केले की हे भेटेल आणि याच्यामध्ये +1 ऍड केले की हे भेटेल. ओके, समजतंय? फक्त मला लक्षात ठेवायचे हे दोन फॉर्म्युले, 4 + F by 3 + F. So this is the gamma for the polyatomic gas. Okay, next. Now the next part is the radiation. आता आपण रेडिएशन कडे चालतोय. नेक्स्ट पार्ट इज रेडिएशन. हे पहा, हीट ट्रान्सफरचे 3 प्रकार आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन कुठं होतं? मोस्टली सॉलिड मध्ये होतं जिथं फिजिकल कॉन्टॅक्टची गरज आहे. कन्व्हेक्शन कुणामध्ये होतं? तर ते लिक्विड मध्ये होतं किंवा फ्लुइड मध्ये होतं. व्हेनेवर देयर इज अ डेन्सिटी डिफरन्स. डेन्सिटी डिफरन्स असेल तर. आणि रेडिएशन काय बेटा? कुठल्याही ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर 0 केल्विन पेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये रेडिएशन होतं. आणि हे जे काही रेडिएशन होतं ना, हे रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये होत असतं. सो दिस इज गोइंग टू बी द fastest mode of heat transfer. Radiation is the fastest mode of heat transfer. Okay, radiation साठी मला मीडियमची गरज नाहीये, मीडियम लागत नाहीये, तो व्हॅक्यूम मध्ये पण होत असतो. Now we will try to see the coefficient of absorption, reflection and transmission of the heat radiation.
थोडक्यात काय होतंय बेटा, सपोज करा या पद्धतीने एक ऑब्जेक्ट आहे, माझी हीट किंवा एक रे याच्यावरती पडतोय, इन्सिडेंट रे असेल क्यू, ज्याची हीट असेल क्यू, एनर्जी असेल, या क्यूचे युटिलायझेशन बेटा तीन पद्धतीने होतं. कशा पद्धतीने होतं, काही पार्ट हा ऑब्जेक्ट ऍब्सॉर्ब करेल, ओके, काही पार्ट हा काय करेल बेटा, रिफ्लेक्ट करेल, आणि काही पार्ट हा काय करेल बेटा, ट्रान्समिट करेल. काही पार्ट हा काय करेल, ट्रान्समिट करेल. म्हणजेच काय, ही जी काय क्यू एनर्जी या ऑब्जेक्ट वरती पडलेली आहे, ती एनर्जी तीन गोष्टींसाठी यूज केली जाते. पार्ट ऍब्सॉर्ब होतो, काही पार्ट रिफ्लेक्ट होतो, काही पार्ट ट्रान्समिट होतो. ओके, सो दिस क्यू कॅन बी रिटन ॲज क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. आता मी काय करतोय, या दोघांना क्यू ने डिवाइड करतोय, बोथ साइड, या दोघांना क्यू ने डिवाइड करतोय. जर मी याला क्यू ने डिवाइड करत असेल, सो क्यू क्यू कॅन्सल होईल, मला भेटेल 1 इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू, क्यू आर बाय क्यू, क्यू टी बाय क्यू. सो व्हॉट इज क्यू ए बाय क्यू? क्यू ए बाय क्यू इज नथिंग बट द कोइफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन, कोइफिशिएंट ऑफ एब्जॉर्प्शन. ओके, ठीक. This A is nothing but the coefficient of absorption. So the particular equation can be written as A plus RT plus TR, that is coefficient of transmission. This is called as a coefficient of transmission. Okay, coefficient of reflection. आता याला डिफाइन कसं करणार, इट इज रेशो ऑफ, कशाचा रेशो, एनर्जी ऍब्सॉर्ब टू द इन्सिडेंट एनर्जी, रेशो ऑफ एनर्जी reflected to the incident energy and ratio of energy transmitted to the incident energy. तर या पद्धतीने आपण त्याला डिफाइन करू शकतो. काही गोष्टी आहेत रिगार्डिंग दिस, विल जस्ट डिस्कस. ए जर 0 असेल तर माझा, सॉरी नॉट ए इज इक्वल टू 0, तर एक काम करूयात, ए इज इक्वल टू 1, आर इज इक्वल टू 0, टी आर इज गोइंग टू बी 0. त्यानंतर a इज इक्वल टू 0, r इज इक्वल टू 1, tr इज गोइंग टू बी 0, अँड a इज इक्वल टू 0, r इज इक्वल टू 0, tr इज गोइंग टू बी 1. तर अशा तीन कंडिशन आहेत. हे पहा, याला बोललं जातं परफेक्ट ऍब्सॉर्बर. याला काय बोललं जातं, परफेक्ट ऍब्सॉर्बर. आणि परफेक्ट ऍब्सॉर्बर कोण असतो, तर ऍक्च्युली असते ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी. जेवढा ऍब्सॉर्ब करतो तेवढाच तो रेडिएट पण करत असतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आर इज इक्वल टू 1, तर हा काय बनेल बेटा, तर हा बनेल परफेक्ट रिफ्लेक्टर. हा काय बनेल, परफेक्ट रिफ्लेक्टर. ओके, आणि टी आर इज इक्वल टू 1, तर या केसमध्ये बनेल तो परफेक्ट ट्रान्समीटर, परफेक्ट ट्रान्समीटर. हे पहा, आता माझ्याकडे दोन, when I am talking about this TR, when TR is not equal to 0, that means for the transparent medium, for the transparent medium, TR not equal to 0. For the transparent medium, TR is not equal to 0. समजतं. And for the opaque medium, opaque medium म्हणजेच काय, opaque ऑब्जेक्ट असेल तर स्टोन घ्या, डोर घ्या, ज्याच्यातून हीट ट्रान्समिट नाही होत. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ ओपॅक ऑब्जेक्ट. ठीक, समझते. सो दीज आर सम ऑफ द पॉइंट्स. ओके, नाउ विल डिस्कस द इमिशन. सो टू डिस्कस द इमिशन, त्याच्या अगोदर आपल्याला इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा करायची आहे. So here you can see R is equal to Q divided by AT. Okay, just a minute, I will have a break. So here you can see R is equal to Q divided by AT. तर याच्यामध्ये काय, जी काही हीट रेडिएट करत आहे ऑब्जेक्ट, कुठलाही जेव्हा हीट रेडिएट करतो, हीट म्हणजे काय बेटा, एनर्जी, देन दॅट हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. ओके, हीट रेडिएशन काय होतं माझं, डिपेंड कशावरती करतं, टेम्परेचर वरती डिपेंड करतं. इट डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया.
प्लस टाइप ऑफ सरफेस, सरफेसचा टाइप कसा आहे, इट इज पॉलिश सरफेस और इट इज रफ सरफेस. तर या गोष्टीवरती पण तो डिपेंड करणार आहे. आणि त्यानंतर इट डिपेंड्स ऑन द टाइम, म्हणजे किती वेळेसाठी ऑब्जेक्ट माझा हीट रेडिएट करत आहे. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट डाउन क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू टी. Q is directly proportional to A into T. So this can be written as Q is equal to RA into T. This R is nothing but the emissive power. यालाच काय बोललं जातं बेटा, इमिसिव्ह पॉवर. आणि ती कशामध्ये असते, जूल्स पर मीटर स्क्वेअर पर सेकंड किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर. सो दिस कॅन बी कॉल्ड ॲज हीट एनर्जी रेडिएटेड, हीट एनर्जी radiated per unit time, per unit time, per unit area, per unit time, per unit area is called as emissive power. यालाच काय बोललं जातं बेटा, emissive power. Now the next part is the coefficient of emission or emissivity. पुढचा पार्ट काय, तर coefficient of emission or emissivity. So it is nothing but the ratio of emissive power of ordinary body and emissive power of perfectly black body. Emissivity म्हणजे काय, तर हा रेशो आहे, किंवा कोएफिशिएंट ऑफ इमिशन काय आहे बेटा, तर हा रेशो आहे कोणाचा, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. क्लियर. अगेन इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. नेक्स्ट, perfect black body, a body which absorbs the entire radiant energy incident on it. त्याला काय बोललं जातं, परफेक्ट ब्लॅक बॉडी बोललं जातं. नेचर मध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे कुठलीही बॉडी परफेक्ट ब्लॅक बॉडी नाहीये, पण फेरीज ब्लॅक बॉडी आपण बोलू शकतो की इट इज 97% इफिशियंट किंवा 97% ती काय करत असते, एनर्जी ऍब्झॉर्ब करत असते. सो वी कॅन कन्सिडर इट ॲज अ फेरीज ब्लॅक बॉडी. ओके. For perfectly black body, A is equal to 1. Coefficient of absorption is going to be 1. Okay. Now, Fairy utilized lamp black so that the incident energy absorb किती केली त्याने, तर almost 97% energy absorb केली. In case of Fairy's black body, just remember, okay. फेरीज ब्लॅक बॉडी पूर्ण तो जो काही माझा स्ट्रक्चर आहे ती परफेक्ट ब्लॅक बॉडी नाहीये, तर त्याचा जो काही अपार्चर आहे, अपार्चर म्हणजेच काय, तो जो काही होल आहे ना बेटा, ज्या होल मधनं रेज माझे एंटर करणार आहेत किंवा एनर्जी माझी एंटर करणार आहे, दॅट पर्टिक्युलर पार्ट विल ऍक्ट एज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. बाकीचा सेटअप त्या परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी आहे. म्हणजेच काय, तर या पद्धतीने डबल वॉल्ड सिलेंडर आहे आपल्याकडे, याच्यामध्ये कोटिंग असेल, याच्यामध्ये काय असेल, कोटिंग असेल. ठीक. आणि इथं काय केलं आपण, एक प्रोजेक्शन दिलेलं आहे. जेव्हा माझा रे इथे एंटर करतो तर तो सेव्हरल इंटरनल रिफ्लेक्ट होतो आणि पूर्णपणे त्याची इंटेन्सिटी कमी होते. या पोर्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं ना बेटा, सो दिस पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड एज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. सो इट अपीयर्स ब्लॅक इन लाइट अँड ग्लोज इन डार्क बिकॉज गुड ऍब्झॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर. जस्ट रिमेंबर, गुड ऍब्झॉर्बर इज ऑलवेज अ गुड इमिटर. म्हणजे जेवढा ऍब्झॉर्ब करतो बेटा तेवढं तो इमिट पण करणार आहे. क्लियर. नेक्स्ट, नाउ द स्पेक्ट्रम ऑफ अ ब्लॅक बॉडी. तर याच्यामध्ये काय, डायग्राम, सायंटिस्ट लोकांनी एक डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये रेडियंट पॉवर आणि वेव्हलेंथचं रिलेशन ऑब्टेन केलं आणि ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. Okay, so this is called as a spectrum of a black body. Here you can see this graph is shifting towards the right direction. For the different temperature, वेगवेगळ्या टेम्परेचर साठी वेव्हलेंथ पहा आणि रेडियंट पॉवर पहा. Okay, so here you can see the maximum, here you can see the maximum, here you can see the maximum, आणि याच्यासाठी इथं कुठेतरी मॅक्सिमम असेल. ओके, समजतंय. सो दिस इज द स्पेक्ट्रम. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर रेडियंट पॉवर आणि वेव्हलेंथचे व्हेरिएशन आहे. For temperatures 5500 Kelvin, here you will get the maximum wavelength in visible region. या पर्टिक्युलर रिजन मध्ये, विजिबल रिजन मध्ये मला काय भेटणार आहे, तर वेव्हलेंथ भेटेल.
बाकी जसं जसं मी टेम्परेचर चेंज करेन तसं तसं रेडियंट पॉवर माझी चेंज होत आहे, आणि इट इज डिक्रीजिंग विथ इन्क्रीज इन द वेवलेंथ. रेडियंट पॉवर काय होते बेटा माझी, इनिशियली ती इन्क्रीज व्हायला चालू होते, इट विल गो टू द मॅक्सिमम, देन इट विल स्टार्ट टू डिक्लाइन. ओके, सो दिस इज द व्हेरिएशन. आणि आपल्याकडे एक लॉ आहे, दॅट लॉ इज नथिंग बट द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हा लॉ काय सांगतो आपल्याला, जी काही वेवलेंथ आहे, मॅक्सिमम वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. मॅक्सिमम वेवलेंथ काय आहे माझी इथं, इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल. अँड दिस बी इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट. हा असेल माझा कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू आहे 2.987 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर केल्विन. ओके, ठीक. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. याच्यामध्ये काय तर तुम्हाला याची युनिट लक्षात ठेवायचे. सो दिस इज माय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. डोंट वरी अबाउट दिस. याच्यामध्ये जास्त लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये. काय होतं याच्यामध्ये, माझी पॉवर वाढत जाते, इट विल रीच टू द मॅक्सिमम लेवल, मॅक्सिमम पॉवर भेटेल मला, त्याच रिजन मध्ये मला मॅक्सिमम वेवलेंथ पण भेटेल. त्यानंतर काय होतं, वेवलेंथ माझी डिक्लाइन व्हायला चालू होते. सॉरी, वेवलेंथ वाढते तेव्हा माझी रेडियंट पॉवर काय होते बेटा, डिक्लाइन व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट, नाउ द प्रिवोस्ट थेरी ऑफ हीट एक्सचेंज. तर थोडक्यात काय, ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबव 0 केल्विन radiate thermal energy and at the same time they absorb radiation received from the surrounding. So this is nothing but the theory of heat exchange. सिंपल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, कुठलाही ऑब्जेक्ट काय करतो बेटा, कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा त्याचं टेम्परेचर 0 केल्विन पेक्षा जास्त असेल तर तो हीट रेडिएट करतो, अँड ॲट द सेम टाइम इट विल ॲब्सॉर्ब द रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंग पासून जे काही रेडिएशन येते ना ते पण तो ॲब्सॉर्ब करत असतो. नेक्स्ट, द नेक्स्ट पार्ट इज द स्टीफन बोल्ट्झमन लॉ. ओके, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तर हा लॉ काय सांगतो आपल्याला, द रेडिएटिंग पॉवर पर युनिट टाइम इज directly proportional to the fourth power of the temperature. Actually this has to be the radiating power per unit time, radiating power per unit area. याला आपण करूयात, radiating power per unit area is directly proportional to the fourth power. So R is directly proportional to the fourth power of the temperature. So this is for the black body, this is for the black body. इथे कॉन्स्टंट असेल, that constant is nothing but the sigma, and this constant is called as a Stefan Boltzmann constant, whose value is equal to 5.67 into 10 to the power -8 joule per second meter square per Kelvin raised to 4. ओके, किंवा यालाच म्हणू शकतो वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू 4. या पद्धतीने पण आपण याला म्हणू शकतो. So this is for the black body. So this can be written as Q divided by A into T sigma into T raised to 4. मी याला लिहू शकतो Q is equal to sigma into A into T raised to 4. तर या पद्धतीने हीट रेडिएटेड पण मला भेटेल इथं. ओके, या पद्धतीने मला हीट रेडिएटेड भेटेल. दिस इज फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी, बट इन केस ऑफ अ ऑर्डिनरी बॉडी दिस इक्वेशन विल बी चेंज. काय इक्वेशन चेंज होईल, कारण आरबी ला आपण रिप्लेस करू शकतो. सिन्स ई इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आरबी, इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आरबी. सो आरबी कॅन बी रिटर्न ॲज आर डिवायडेड बाय ई. जर मी याला रिप्लेस केलं फॉर द ऑर्डिनरी बॉडी, सो दिस विल बिकम ॲज ई फॅक्टर हा मल्टिप्लाय होईल सिग्मा ए टी इंटू टी रेस टू 4. दिस इज फॉर द ऑर्डिनरी बॉडी. ओके, समजतंय, हे सिंपल आहे. सो दिस इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ. फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचरला प्रोपोर्शनल असेल. त्यानंतर किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. ॲट अ गिवन टेम्परेचर, ॲट अ गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन of a body is equal to the emissive power of a perfect black body at the same temperature for all wavelength. Same temperature for all wavelength. So this is the expression, that is A is equal to R divided by RB. A is equal to R divided by RB. This can be written as A is equal to E.
सो दिस इज सिंपल किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. याला आपण प्रूव्ह करू शकतो कशा पद्धतीने पहा. मी दोन ऑब्जेक्ट घेतोय, एक असेल परफेक्ट ब्लॅक बॉडी आणि एक असेल ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. सो कन्सिडर दिस ॲज अ ऑर्डिनरी ऑब्जेक्ट. द सेकंड ऑब्जेक्ट इज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. हा माझा परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल. सो कन्सिडर दिस ॲज अ बी. आता काय होतं बेटा, याच्यावरती हीट एनर्जी इन्सिडेंट होत आहे. सेम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इज इन्सिडेंट. तर मला काय भेटेल, हा काही एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. ओके, हा काही एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. किती एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, लेट कन्सिडर हा ॲब्झॉर्ब करतोय क्यू. हा किती ॲब्झॉर्ब करतोय बेटा, क्यू ॲब्झॉर्ब करतोय. तर मला इथं कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन भेटेल, दॅट विल बी इक्वल टू क्यू ए डिवायडेड बाय क्यू. Okay, QA divided by Q. So QA will be equal to A into Q. QA will be equal to A into Q. Now, सेम टेम्परेचर. आता सेम टेम्परेचर वरती बेटा हा किती ऍब्झॉर्ब करेल, ब्लॅक बॉडी किती ऍब्झॉर्ब करेल, तर ब्लॅक बॉडी ऍब्झॉर्ब करेल बेटा टोटल क्यू. किती ऍब्झॉर्ब करेल, टोटल क्यू. नाउ फॉर द परफेक्ट ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी साठी आरबी काय असेल, so RB is equal to Q. In case of a perfect black body, what we can write down? We can write down Q is equal to RB. ठीक, Q is equal to RB. But for ordinary object आपण इथं R कशा पद्धतीने लिहू शकतो. सो पहा, heat absorbed by body is equal to heat radiated by body. Heat radiated by body. कसं लिहिलं मी, तर याच्यावरनं लिहिलं पहा. हीट ऍब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट मस्ट बी इक्वल टू हीट रेडिएटेड. किती ऍब्झॉर्ब केली त्याने, क्यू. किती रेडिएट करेल, क्यूच रेडिएट करेल. या केसमध्ये किती ऍब्झॉर्ब केली त्याने, क्यू ए ऍब्झॉर्ब केली. ओके, समजतंय. सो दिस आर इज इक्वल टू क्यू ए अँड दिस क्यू ए कॅन बी रिटन ॲज ए इंटू क्यू. आता माझ्याकडे दोन इक्वेशन आहेत बेटा. मी या दोघांचा जर रेशो घेतला आर डिवायडेड बाय आर बी, सो दिस विल बिकम ॲज ए इंटू क्यू डिवायडेड बाय क्यू. सो दिस क्यू क्यू विल गेट कॅन्सल. So I will get R divided by RB is equal to A. So this way we can prove the Kirchhoff's law of radiation. Okay, so this is the last part of this chapter, that is Kirchhoff's law of radiation. Clear? So आजच्या या सेशन मध्ये आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशनला समराइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपलं याच्यावरती एक लाईव्ह सेशन होईल ज्याच्यामध्ये आपण PYQs किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, ठीक. जर आजच्या या सेशन मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये डाऊट विचारू शकता. विल सी यू इन द नेक्स्ट आवर लाईव्ह सेशन. याचं आपलं एक लाईव्ह सेशन असेल, त्यामध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.